Good afternoon. Let's start today's session. We are learning about monopoly, right? आणि तुम्ही जर उत्तरं दिली नाहीत तर आपण हीच समोरची स्क्रीन कितीतरी वेळा बघू शकतो. हेही तितकंच खरं आहे. बरोबर ना? सो मला सांगा मोनोपॉली म्हणजे काय? सिंगल सेलर. करेक्ट. सिंगल सेलर. एकच सेलर मार्केटमध्ये असतो आणि खूप सारे बायर्स असतात. सो एखाद दोन फीचर्स सांगा बरं मोनोपॉलीची. प्राइस मेकर. करेक्ट. प्राइस मेकर असतो तो. म्हणजे तो प्राइस सेटल करतो. आणि कंट्रोल ओव्हर मार्केट सप्लाय. करेक्ट. त्याचा कंट्रोल ओव्हर मार्केट सप्लाय असतो. व्हेरी गुड. आणि नो क्लोज सबस्टिट्यूट्स. व्हेरी गुड. त्याला कुठल्याही प्रकारचे क्लोथ सबस्टिट्यूट नसतात मार्केटमध्ये त्याच्या प्रोडक्टला. कारण क्लोथ सबस्टिट्यूट म्हणजे कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन अवॉइड करण्याचाच तो प्रयत्न करतो. आणखीन काही? डाउनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व. हा, म्हणजे काय बरं सांगा मला. डाऊनवर्ड स्लोपिंग डिमांड कर्व असं का म्हटलंय? का की ती प्राइस लोवर असते. नाही, असं आहे की जर समजा प्राइस वाढली तर लोक वस्तू कमी घेतात. डिमांड लॉ जसा फॉलो होतो तसं. म्हणजे आयदर वे जो मोनोपॉलिस्ट असतो म्हणजे मोनोपॉली मधला ओनर, तो आयदर वे सप्लाय कंट्रोल करू शकतो किंवा प्राइस सेटल करू शकतो. तो दोन्हीवर कंट्रोल ठेवू शकत नाही. त्याने जर प्राइस वाढवली तर लोक घेणं कमी करतात आणि त्याने जर त्याची प्राइस कमी केली तर लोक जास्त वस्तू घेतात. म्हणजे आयदर वे तो सप्लाय कंट्रोल करू शकतो किंवा प्राइस. बरोबर. आता आपण हेही बघितलं होतं की मोनोपॉलीचे कोणते कोणते सोर्स असतात आणि त्याप्रमाणे आपण ते बघितले होते सगळे की नॅचरल सोर्सेस असतात. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन अवॉइड करून, रॉ मटेरियल्सवरची मोनोपॉली ठेवून, टेक्निकल नॉलेजवरती मोनोपॉली ठेवून, लीगल सोर्सेसवर, नंतर लार्ज स्केलवर प्रोडक्शन करून, जर तुमचे बिझनेस खूप वर्ष चालला असेल तर रेप्युटेशनमुळे मोनोपॉली तयार होते. नंतर छोटी छोटी कार्टेल्स, सिंडिकेट, ग्रुप्स, ट्रस्ट असं वगैरे करून जेव्हा म्हणजे ते मार्केटमधले जे बिझनेस ओनर्स असतात सेम प्रोडक्ट विकणारे, त्यांनी जर ग्रुप फॉर्म केला तर त्यांची मोनोपॉली क्रिएट होते. किंवा कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी आर्टिफिशियल बॅरियर्स निर्माण केल्यामुळे पण मोनोपॉली तयार होते. सो या प्रकारचे वेगवेगळे घटक झाल्यामुळे मोनोपॉली तयार होते. आपण हेही बघितलं होतं की शॉर्ट रन इक्विलिब्रियम मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट कसा होतो आणि नॉर्मल प्रॉफिट कसा होतो. तुम्हाला हे माहिती आहे की नाही? आठवतं हे आपण बघितल्याच. याच्या नंतर आपण बघणार आहोत लॉसेस कसे होतात ते. ओके, ही डायग्राम काढून घ्या बरं पटापट. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिस वर काय सांगा मला. ऐकायला येतंय तुम्हाला माझं? तुम्ही झोपलाय की मी झोपली आणि मला ऐकायला येत नाही असं आहे? तुम्ही जर बोलला नाही तर मी ही स्क्रीन इथेच फ्रीज करणार आहे आणि मी 40 मिनिटं अशी बसून राहणार आहे. मी तुम्हाला असं विचारलं, वाय ऍक्सिस वर काय दाखवलंय? तुम्हाला माझा आवाज येत नाहीये का? तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय, नाही पोचतोय? येस मॅम. सो तुमच्या समोर डायग्राम आहे, डायग्राम काढून घ्या. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे आणि वाय ऍक्सिस वर प्राइस, रेव्हेन्यू आणि कॉस्ट आहे. डायग्राम काढून झाली की मला सांगा, म्हणजे त्यानंतर मी तुम्हाला शिकवायला सुरुवात करेन. सो जर समजा तुम्ही बघितलं तर आता आपण लॉंग रन मोनोपॉली इक्विलिब्रियम बघतोय. बरोबर. लॉंग रन मोनोपॉली इक्विलिब्रियम बघण्याआधी आपण हे बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, की आपण हे लॉसेस वाला पण बघितलं होतं. तुम्हाला आठवतंय? तुम्हाला जर आठवत नसेल आय शो यू, कारण डायग्राम ही जवळजवळ सेमच आहे. ॲव्हरेज रेव्हेन्यू AR, ओके, इज लेस दॅन ॲव्हरेज कॉस्ट. जर तुम्ही बघितलं तर शेजारच्या डायग्राम मध्ये बघा, ही डायग्राम जवळजवळ सेम आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर मागच्या ह्याला आपण काढली ती. सो सेम
एक्स ऍक्सिसवर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिसवर प्राइस, रेव्हेन्यू आणि कॉस्ट आहे. पी ही तुमची प्राइस आहे ऑब्व्हियसली. हा जो दिसतोय तो यू शेप्ड एमसी कर्व आहे हा. त्याच्यानंतर हा एसी कर्व आहे, हा पण यू शेप्ड आहे. हा शॉर्ट रन मध्ये बघतोय आपण, म्हणजे छोट्या काळासाठी. तुम्ही बघू शकता हा एम आर कर्व आहे, जो ए आर कर्वच्या आता खाली आहे. याचा अर्थ एम आर मार्जिनल रेव्हेन्यू, मार्जिनल इन्कम हे कमी आहे ए आर पेक्षा, म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा. तुम्ही हेही बघू शकताय की या पॉइंटला मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट हे या ई पॉइंटला इंटरसेक्ट करतात. तुम्हाला इक्विलिब्रियमच्या त्या दोन कंडिशन आठवत आहेत का? येस मॅम. काय होते त्या दोन कंडिशन? घाबरू नका. तुम्हाला जर एखादी उत्तर येत नसेल तर मी ते तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बोलायचा तर प्रयत्न करा बाळांनो. एमसी कर्व एसी कर्वला खालून कट. व्हेरी गुड. दुसरी कंडिशन होती की एमसी कर्वने एसी कर्वला नाही एम आर कर्वला ओके खालून कट केलं पाहिजे. आणि पहिली कंडिशन होती एमसी शुड इक्वल टू एम आर. बरोबर. एमसी कर्व हा आणि एम आर हे जे दोन कर्व दिसतात हे दोन्ही एकाला इंटरसेक्ट केले पाहिजेत आणि एमसी कर्वने खालून इंटरसेक्ट केलं पाहिजे. आता हा पॉइंट बघा, ई पॉइंट. बरोबर. या ई पॉइंट वरती आपण बघू शकतो की या ई पॉइंट वरती एमसी इज इक्वल टू एम आर पण आहे आणि हे खालून इंटरसेक्ट पण करत आहे. बरोबर ना. म्हणजे ई झाला आपला इक्विलिब्रियम पॉइंट. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय जे काही मी बोलले ते? कळलं नाहीये त्यांनी पटकन मला सांगा बरं, काय कळलं नाहीये, म्हणजे काय सांगायला हवंय परत ते. सगळ्यांना कळलंय हे जे काही मी बडबड करते ते? येस मॅम. येस मॅम. ओके. सो आता आपण जर समजा मला सांगा, इतके वेळा आपण हा सगळा पॅच बघितलाय, मला सांगा आता जर मला यातली माझी ए आर शोधायचा असेल, माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू, तर मी काय केलं पाहिजे? तुम्ही सांगा मला ए आर किती आहे इथे? AQ. AQ आहे का? खाली लिहिलंय म्हणून का? कसं काढलं आपण? कधी लक्षात ठेवणार बाळांनो? किती डायग्राम बघितल्या की नाही आतापर्यंत आपण? शेवटचं सांगते बरं का, लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही पुढच्या वेळेपासून मला सांगायचं ते. जेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम पॉइंट मिळतो तेव्हा त्या इक्विलिब्रियम पॉइंट पासून आपण त्या कर्वला इंटरसेक्ट करणारा पॉइंट बघतो. सो मला जर ए आर काढायचा असेल, ऍव्हरेज रेव्हेन्यू, तर मला काय करायला लागतं? ऍव्हरेज रेव्हेन्यूचा हा जो ए पॉइंट आहे ना, हा ए पॉइंट म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व वरती आहे हा ए पॉइंट, आणि तोच खाली सेम रेषेत जर बघितलात तुम्ही तर ई पॉइंटला जोडला जातोय. बरोबर आहे ना. आणि हाच पुढे खाली एक्स ऍक्सिसला नेऊन जोडल्यावर आपल्याला क्यू पॉइंट मिळालाय. म्हणजे मी असं म्हणू शकते की ए क्यू हा माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे. कसा काढला ते कळलं का? येस मॅम. आता मला सांगा, मला जर ऍव्हरेज कॉस्ट काढायची असेल तर मी काय केलं पाहिजे? टेक्निक काय वापरणार मी? टेक्निक या ई पासून कुठपर्यंत जायला हवं? कुठल्या कर्व पर्यंत सुरू करायला हवं? वरती का बरं? सी पॉइंट. हा, का पासून का जायला हवं तिथपर्यंत? बघा बर का, ऍव्हरेज कॉस्ट काढतोय. हा, येस येस बोला. एसी कर्व तिथे इंटरसेक्ट झालाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो एसी पॉइंटला. हा बरोबर. सो एसी कर्व, कारण आपल्याला ऍव्हरेज कॉस्टच काढायचे ना, मग ऍव्हरेज कॉस्ट कर्व हा ई पॉइंट पासून कुठे आहे ते बघायचंय आपल्याला. आणि म्हणून मी ऍव्हरेज कॉस्ट पर्यंत गेले तर मला हा सी पॉइंट मिळाला. म्हणजे वरचा पॉइंट फिक्स झाला सी, आणि मग ई पासून मी परत खाली एक्स ऍक्सिस वर गेले तर मला पुढचा पॉइंट परत कुठला मिळाला? क्यू. आणि म्हणून माझी ऍव्हरेज कॉस्ट कोणती आली? सी क्यू. म्हणजे माझी ऍव्हरेज रेव्हेन्यू मगाशी बघितला तो AQ आला आणि ऍव्हरेज कॉस्ट CQ. येतंय लक्षात? आता मला सांगा, इक्विलिब्रियम पॉइंट पासून खाली गेल्यावर मला क्यू पॉइंट मिळतोय बरोबर.
मग मला इक्विलिब्रियम क्वांटिटी शोधायची असेल तर मी काय म्हणणार, किती असेल माझी इक्विलिब्रियम क्वांटिटी? क्वांटिटी कोणत्या ऍक्सिस वर आहे सांगा? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर कोणता इक्विलिब्रियम पॉइंट आहे? एक्स ऍक्सिस इक्विलिब्रियम पॉइंट पासून ई पासून खाली जोडल्यावर आपल्याला कुठला पॉइंट मिळतोय? क्यू क्यू. क्यू पॉइंट मिळतोय, बरोबर. क्यू येस. आणि आपला जो शून्य पॉइंट असतो त्याला आपण कुठला पॉइंट म्हणतो? ओ करेक्ट, ओ. मग आता या ओ आणि क्यू यांना जोडायचं की ती आपली इक्विलिब्रियम क्वांटिटी होईल की नाही? येतंय का लक्षात तुमच्या ह्याच्या मागचं लॉजिक? येस मॅम. म्हणजेच आपली इक्विलिब्रियम क्वांटिटी किती असायला हवी सांगा बरं? ओ क्यू ओ क्यू. तुम्हाला हे दोन्ही लक्षात आल्यात गोष्टी? आपण 3 गोष्टी Yes, find out ma'am. केल्या आता. ऍव्हरेज कॉस्ट, आउटपुट म्हणजे OQ आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू. या 3 गोष्टी आपण शोधल्यात, बरोबर आहे? येस मॅम. येस मॅम. गुड. डायग्राम काढून झाली तुमची? येस मॅम. व्हेरी गुड. आता त्यांनी काय म्हटलंय ते बघा. कोण बरं वाचू शकेल? एक सेकंड हं. मी सांगते, त्यांनी वाचायला घ्या. ओके. हेमाली वाचू शकतेस तू? येस मॅम. ओके. वाच बरं हे लॉसेसच्या खालचा पॅरेग्राफ जो मोठा आहे तो. आणि वाचायला सुरुवात करण्याआधी हे लक्षात ठेवा सगळ्यांनी, ती वाचते, तुम्ही ऐकायचं आणि तुम्हीच मला त्याचा अर्थ सांगायचा आहे. ओके. तुम्ही अर्थ सांगणार आहात मला, मी तुम्हाला सांगणार नाहीये. सुरू करू का? If the average revenue in bracket AR is less than average cost in bracket AC, दॅट इज that आय is the डॉट ER शॉर्ट फॉर्म म्हणजे दॅट इज असं असतं. वाच वाच. AR greater than AC, AR लेस दॅन AC, the monopoly from may सफर suffer loss in the losses थांब, in एक the second figure 2.4. एक सेकंद थांब हा बाळा. आता मला सांगा त्यांनी काय म्हटलंय रे? AR इज लेस दॅन AC. तर मोनोपॉली फर्म लॉस घेईल. म्हणजे काय म्हणलंय तुम्ही सांगा मला, कधी लॉस होईल? जेव्हा AR हा AC पेक्षा AR less than AC. हा, म्हणजे AR मोठा असला पाहिजे की छोटा असला पाहिजे? AR छोटा की मोठा AC पेक्षा? छोटा. करेक्ट, छोटा. लॉजिक वापरा बाळांनो. रेव्हेन्यू म्हणजे इन्कम. इन्कम लहान असायला पाहिजे कॉस्ट पेक्षा, तर आपल्याला तोटा होईल. इन्कम मोठा असला तर फायदा होईल की नाही? तो AR इज लेस दॅन AC आणि म्हणून फर्मला, मोनोपॉली फर्मला लॉस होईल. ओके. वाच पुढे हेमाली. AR and MR are downward sloping curve. MR line below AR curve. थांब. The AC and M. दोन लाईन वाचूया. ओके. मला सांगा, त्यांनी असं म्हटलंय AR अँड MR आर डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व. काय अर्थ याचा शुद्ध मराठीत किंवा शुद्ध हिंदीत तुम्हाला जे म्हणायचं असेल ते? अरे, वाक्याचा अर्थ काय? AR MR डाऊनवर्ड स्लोपिंग कर्व असं वाक्य आहे ना? प्राइस वाढत जाते तशी क्वांटिटी कमी. व्हेरी गुड. म्हणजे असं म्हणायचं AR आणि MR खाली येत आहेत, म्हणजेच अगदी बरोबर सांगितलंय की जशी प्राइस वाढत जाईल तसं तुमची क्वांटिटी डिमांडेड कमी होत जाणार, म्हणजे आपला रेव्हेन्यू पण कमी होत जाणार, AR पण कमी होत जाणार. आणि आणखीन असं म्हणलंय MR लाईज बिलो AR कर्व, म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यूचा कर्व आहे
हा AR कर्वच्या खाली आहे, याचा अर्थ मार्जिनल रेव्हेन्यू कर्व AR कर्व पेक्षा छोटा आहे, कमी स्लोपचा आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की MR मार्जिनल रेव्हेन्यू हा ऍव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा छोटा आहे. येतंय लक्षात? Yes, ma'am. ओके, पुढचं वाच हेमाली. The monopoly firm attain द AC and MC आर यू शेप्ड कर्व. म्हणजे ऍव्हरेज कॉस्ट आणि मार्जिनल कॉस्ट कर्व हे यू शेप्ड कर्व आहेत. बघा तुम्ही, मगाशीच तुम्हाला डायग्रामच्या सुरुवातीला सांगितलंय ते. वाच पुढे. The monopoly firm attain equilibrium at point E. हम्म, OQ is the equilibrium output. हम्म. OP in the price. Is the Average price revenue is the price. Average revenue in AQ. is Average cost. घाबरू नको, तू बरोबर वाचतेस. नीट वाच बरं. ऍव्हरेज रेव्हेन्यू इज AQ अँड Average cost is CQ. व्हेरी गुड. आता मी पुढचं कॅरी करते. थँक्यू हेमाली. सो त्यांनी काय म्हटलंय की मगाशी म्हटल्याप्रमाणे ई इक्विलिब्रियम पॉइंट आहे, OQ ही तुमची इक्विलिब्रियम क्वांटिटी डिमांडेड आहे, किंवा क्वांटिटी सप्लाइड असंही म्हणू शकतो आपण. OP ही प्राइस आहे, AQ हा ऍव्हरेज रेव्हेन्यू आहे, आणि CQ ही ऍव्हरेज कॉस्ट आहे. आता तुम्हाला माहितीये, लॉसचा फॉर्म्युला बघायचा असेल तर तो प्रॉफिटच्या फॉर्म्युलाचा करेक्ट उलटा फॉर्म्युला असतो. प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो सांगा बरं मला. Average revenue. हा, TR Average revenue. बघा बर का, TR मायनस TC म्हणजे रेव्हेन्यू मधून जर कॉस्ट कमी केली तर मला मिळतो प्रॉफिट. हे जनरली प्रॉफिटचं साईन म्हणून वापरलं जातं, ज्याला पायचं साईन असंही म्हणतात. पण लॉस असेल तर मला करेक्ट उलटा फॉर्म्युला वापरायला लागतो. लॉसचा फॉर्म्युला काय बघा, TC टोटल कॉस्ट मायनस टोटल रेव्हेन्यू. इथपर्यंत समोर हजर असलेल्या प्रत्येकाला समजतंय का रे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, Yes, आता ma'am. टोटल कॉस्ट कडे वळूया. टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय असतो, एका आयटमची कॉस्ट दॅट इज ऍव्हरेज कॉस्ट मल्टिप्लाइड बाय आउटपुट. हे तुमच्या लक्षात राहील आता टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे? टोटल कॉस्टचा Yes. फॉर्म्युला Average cost into output. बरोबर. मग आता ऍव्हरेज कॉस्ट आपण मगाशीच काढली. व्हेरी गुड. CQ आणि आउटपुट आहे OP. आता बघा इथे आपल्याकडे, एक सेकंड, मला जरा इथली सगळी चित्र मिटवू दे. बघा बर का, इथे आपल्याकडे ऍव्हरेज कॉस्ट आहे CQ, दिसले तुम्हाला ही, आणि आपल्याकडे ऍव्हरेज क्वांटिटी आहे OQ. म्हणजे आपला जो आता रेक्टँगल तयार होतोय पिवळावाला, तो रेक्टँगल असा काहीसा होतोय. किती एरिया येईल सांगा मला? OBCQ. बरोबर OBCQ. बरोबर ना? OBCQ. व्हेरी गुड. इथे दिसतोय राईट आपल्याला एरिया हा OBCQ असा. आता तसाच आपल्याला खाली बघायचा आहे, ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय आउटपुट इज इक्वल टू टोटल रेव्हेन्यू. सो टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला काय झाला सांगा मला? Average revenue into output. Output. व्हेरी गुड. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलंय का? आपण टोटल रेव्हेन्यू कडे वळलोय. ऍव्हरेज रेव्हेन्यू ह्याचं आपल्याकडे फिगर होती AQ. म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू जर दाखवायचा झाला तर मी असं दाखवू शकते, AQ राईट, म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत खाली दिसते तुम्हाला माझी ग्रीन लाईन. Yes, ma'am. कुठे OQ? कारण ते सेमच राहतं म्हणून ही OQ. म्हणजे आता मी जेव्हा हा रेक्टँगल कम्प्लीट करते, हा चौकोन कम्प्लीट करते, तेव्हा मला काय एरिया मिळतो रे? OPAQ. व्हेरी गुड. OPAQ. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की माझं टोटल कॉस्ट आहे OBCQ, टोटल रेव्हेन्यू OPAQ. म्हणजे मला TC मिळालं, TR मिळालं. आता लॉस फाइंड आउट करायचा असेल तर मला TC मधून TR फक्त वजा करायचं आहे, बरोबर ना? मग मला सांगा, TC आहे OBCQ म्हणजे येल्लो वाला रेक्टँगल, आणि TR आहे टोटल रेव्हेन्यू म्हणजे ग्रीन वाला रेक्टँगल.
मग आता त्या दोघांमधली गॅप शोधून काढण्यासाठी मला काय करायला लागेल? मधला फरक काढायला लागेल ना, म्हणजे फरकवाला रेक्टँगल बघायला लागेल ना. हा, यस मॅम. Yes, ma'am. मग तो कोणता रेक्टँगल आहे सांगा बरं मला. हा जो ब्लू मध्ये दिसतोय तो. PBCA. PBCA. व्हेरी गुड, PBCA. म्हणजे मी असं म्हणू शकते की माझा जो लॉस मला दिसतोय मोनोपॉलीमध्ये होणारा, तो किती आहे? एरिया OBCQ येलो रेक्टँगल मायनस एरिया OPAQ ग्रीन रेक्टँगल बरोबर शेडेड एरिया जो आपल्याला दाखवला आहे तो PBCA. बरोबर ओळखलं तुम्ही. म्हणजेच टोटल कॉस्ट इज ग्रेटर दॅन टोटल रेव्हेन्यू. आपल्याला दिसतंय की इथे टोटल कॉस्ट जी आहे ती टोटल रेव्हेन्यू पेक्षा जास्त आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून फर्म इन्कर्स लॉस. म्हणजे त्यामुळे काय, फर्मला लॉस होईल. लक्षात आलं इथपर्यंत तुमच्या? Yes, ma'am. Yes ma'am. बघा बरं मग हे लिहून. आणि तुमच्या मनाची हळूहळू तयारी पण करायला घ्या की आपण ह्याच्या नंतरचं लेक्चर पण थोड्या वेळासाठी लॉग इन करणार आहोत आणि मग नंतर तुम्हाला ब्रेक मिळेल पुढे. म्हणजे कारण मी पुढचं लेक्चर आधीच घेतलंय ना आज. हळूहळू मनाची तयारी करायला घ्या, म्हणजे हे लेक्चर संपता संपता परत त्याच लिंकला लॉग इन व्हायचं आहे. तोपर्यंत हे लिहून झालं का तुमचं? लिहून घ्या पटकन. Yes, ma'am. व्हेरी गुड. ज्यांचं लिहून झालं नाहीये त्यांनी, मी तुम्हाला एक ट्रिक सांगू शकते, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा जरा पटकन लिहायला घ्या. मी तुम्हाला 2 मिनिटं देते. झालं लिहून? तुम्हाला अटेंडन्स शीट पाठवली हा मी चॅट बॉक्सवर. सो मी होपफुली असं समजते की तुमचं झालंय. अदरवाईज तुम्ही लक्षात ठेवून झालं लिहून राईट? नाही? Yes मॅम झालं. ओके, कूल. लेट्स गो अहेड. मी तुम्हाला अटेंडन्स शीट दिली आहे. तुम्हाला पुन्हा हेच लेक्चर लॉग इन करायचं विसरू नका हे लेक्चर संपल्यावर. अदरवाईज मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. कदाचित हा धडा आज इथे संपू शकतो. सो लॉंग रन मोनोपॉली इक्विलिब्रियम बघणार आहोत आपण. म्हणजे आतापर्यंत आपण शॉर्ट रन मध्ये कसं सुपर नॉर्मल प्रॉफिट होतो, नॉर्मल प्रॉफिट होतो, लॉस होतो हे बघितलं. आता लॉंग रन इक्विलिब्रियम म्हणजे जास्त टाइम पिरियड मध्ये इक्विलिब्रियम कसा मिळतो ते बघणार आहोत. कोण बरं वाचू शकेल आता? एनीबडी इंटरेस्टेड? दे कॅन से मी वाचतो म्हणून. अदरवाईज मी सांगेन. सई, आर यू देअर? सई सावंत? Yes ma'am. Yes ma'am. प्लीज रीड. मॅडम मी अटेंडन्स लावत होते, 1 मिनिट No कुठे issue, no पॅसेज कुठला? तोपर्यंत मी पहिली लाईन वाचून घेते. ओके. इन द लॉंग रन द मोनोपॉलिस्ट विल ऍडजस्ट इट्स प्लांट टू अचीव इवन लार्जर प्रॉफिट. सो जेव्हा टाइम पिरियड आपल्या हातात जास्त असतो, वी हॅव लॉट ऑफ टाइम इन अवर हँड्स, देन ऍट दॅट पॉइंट मोनोपॉलिस्ट सुद्धा असं विचार करतो की आपण काहीतरी आपल्या प्लांटमध्ये इम्प्रूव्हमेंट करू, एफिशियन्सी वाढवू, नवीन टेक्नॉलॉजी आणू, नवीन मशिनरी आणू आणि आपण लार्जर प्रॉफिट्स म्हणजे जास्त प्रॉफिट मिळवू. ओके, जास्त प्रोडक्शन करू. सो सही वाचता येईल आता? Yes ma'am. ओके, वाच बरं दुसरा पॅरेग्राफ. इन द लॉंग रन. In the long run, the monopolist can change the scale of his output in response to the long run change in demand. Moreover, the entry of new firms being ruled out, excess profit, supernormal profit are possible even in the long run. थांब. सो इन द लॉंग रन द मोनोपॉलिस्ट कॅन चेंज द स्केल ऑफ हिज आउटपुट इन रिस्पॉन्स टू द लॉंग रन चेंज इन डिमांड. म्हणजे लॉंग रन मध्ये जशी डिमांड मध्ये फरक पडत जाईल, चेंज होईल, जसं लॉंग रन मधली डिमांड बदलत जाईल त्याप्रमाणे आपल्या आउटपुटची स्केल बदलणं हे मोनोपॉलिस्टला शक्य असतं. ही कॅन डू दॅट, राईट? मोर ओव्हर द एंट्री ऑफ अ न्यू फर्म बिंग रूल्ड आउट. म्हणजे आता बघा असं का म्हटलं असेल की नवी फर्म मार्केटमध्ये येणं, मार्केटमध्ये नव्या फर्मची एंट्री होणं रूल्ड आउट असतं, म्हणजे शक्यच नसतं. हे का आहे असं आपण म्हटलंय रे?
विचार करा, असं का म्हटलंय? असं परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये म्हटलं नव्हतं. इथे का म्हटलंय? डूड्स सिंगल सेलर, एक सेलर असणार आहे. देर विल बी नो कॉम्पिटिशन ओनली. मग नवीन फर्म एंटर करू शकते का मार्केटमध्ये? No, ma'am. मग म्हणून तर मग मोनोपॉली असल्यामुळे नवीन फर्म एंटर होऊच शकत नाही. त्यामुळे एकटीच जी फर्म आहे तिला एक्सेस प्रॉफिट मिळतो. म्हणजे सगळ्याच्या सगळा मार्केटमधला प्रॉफिट हा फक्त एकाच फर्मला मिळतो आणि तो खूप जास्त असतो. आणि म्हणून त्या एक्सेस प्रॉफिटला आपण काय म्हणतो? तुम्हाला आठवतंय? सुपर नॉर्मल प्रॉफिट, राईट? Yes, ma'am. आणि Yes. म्हणून आपण हे बघितलं होतं की परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट होत नव्हते लॉंग रन मध्ये. पण इथे एकच फर्म असल्यामुळे आणि सगळा प्रॉफिट त्याच फर्मला मिळत असल्यामुळे लॉंग रन मध्ये पण त्या फर्मला, त्या मोनोपॉलीला, मोनोपॉलिस्ट जो आहे मार्केटमध्ये त्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवता येऊ शकतो. हा फरक तुमच्या लक्षात येतोय परफेक्ट कॉम्पिटिशन आणि मोनोपॉली मधला? लॉंग रन मध्ये परफेक्ट Yes, ma'am. कॉम्पिटिशन मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट कुणालाही मिळत नाही. पण मोनोपॉली मध्ये एकच फर्म असल्यामुळे आणि तिला एक्सेसिव्ह प्रॉफिट मिळत असल्यामुळे हा सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवणं लॉंग रन मध्येही तिला शक्य होतं. वाच बरं पुढचा पॅरेग्राफ सही. The monopoly firm will attain a long-run equilibrium at the point where long-run marginal revenue is equal to long-run marginal cost, that is LMR is equal to LMC, so that the profit is maximized. करेक्ट. म्हणजे मगाशी आपण जेव्हा बघतो शॉर्ट रन मध्ये तेव्हा इक्विलिब्रियम कोणत्या पॉइंटला येतो असं आपण म्हणतो रे? एमआर इक्वल टू एमसी, बरोबर ना? येस, करेक्ट. मग आता फक्त लॉंग रन मध्ये, लॉंग रन हे दाखवण्यासाठी आपण काय म्हणतो की लॉंग रन मध्ये मोनोपॉली फर्मला लॉंग रन मार्जिनल कॉस्ट LMR इज इक्वल टू लॉंग रन मार्जिनल LMR, दॅट इज लॉंग रन मार्जिनल रेव्हेन्यू, विल बी इक्वल टू LMC, दॅट इज लॉंग रन मार्जिनल कॉस्ट. काहीही वेगळं नाहीये. प्रॉफिट मॅक्झिमम मिळण्यासाठी तोच टाईपचा इक्विलिब्रियम मिळवायला लागतो. फक्त शॉर्ट रन मध्ये फक्त एमआर इक्वल टू एमसी असतं. त्याच्याऐवजी लॉंग रन मध्ये काय असतं? कोणती कंडिशन आहे? LMR is equal to LMC. व्हेरी गुड. येतंय तुमच्या लक्षात हा फरक? Yes, ma'am. सो आता डायग्राम काढून घ्या प्लीज ही शेजारची. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिस वर सेम प्रकारे प्राइस, रेव्हेन्यू, कॉस्ट आहे. जिथे पूर्वी आपला एमसी असायचा त्याच्या जागी आता LMC आहे. बघा खालून वर जाणारा कर्व, पतंगासारखा दिसतो हा कर्व जर तुम्ही बघितलात तर. हा असा. आणि त्याच्याच बाजूने येणारा एक LAC, हा पण यू शेप्ड कर्व आहे, LAC, बरोबर? सेम प्रकारे LMR आहे वरून वाय ऍक्सिसला चिकटून खाली येणारा, आणि तशाच प्रकारे LAR, लॉंग रन ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्व पण आहे. आणि सेम बघितलं तर LMR, दॅट इज लॉंग रन मार्जिनल रेव्हेन्यू, हा लॉंग रन ऍव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा लहान आहे, छोटा आहे. म्हणजे लॉंग रन मार्जिनल रेव्हेन्यू इज लेस दॅन लॉंग रन ऍव्हरेज रेव्हेन्यू. इथपर्यंत लक्षात येत आहे? नुसता कर्व बघून हे काढून घ्या म्हणजे Yes, आपण ma'am. पुढचं बघू. सई, खूप छान वाचलंस, थँक्यू. Welcome. सो बघा, इन द लॉंग रन द मोनोपॉली फर्म युजली अर्न एक्सेस प्रॉफिट. हे तर आपण बघितलं. लॉंग रन मध्ये मोनोपॉली फर्म एक्सेस म्हणजे जास्तीचे प्रॉफिट मिळवते. तुमची डायग्राम काढून झाली असेल तर मी पुढे जाणार आहे. Yes, ma'am. ओके. सो मी होपफुली असं इमॅजिन करते की तुम्ही प्रत्येक वेळी डायग्राम काढता, कारण ते समजून घ्यायला खूप सोपं जातं. इकॉनॉमिक्स इज ऑल अबाउट डायग्राम्स आणि जितकं तुम्ही समजून घेऊ शकाल. ओके. सो तुमच्या उजव्या बाजूला सेम तीच डायग्राम आहे, घाबरू नका पेज टर्न झालेलं असेल तरी. सो इट इज पॉसिबल दॅट इन द लॉंग रन इट मे ऑल्सो अर्न नॉर्मल प्रॉफिट. सो ऑब्व्हियसली फर्मला सुपर नॉर्मल प्रॉफिट तर मिळूच शकतो, पण लॉंग रन मध्ये तोच सुपर नॉर्मल प्रॉफिट काही प्रॉब्लेम झाला तर नॉर्मल प्रॉफिट मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो, बरोबर? तुम्हाला आठवत असेल तर आपण काही कंडिशन बघितल्या होत्या.
सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवण्यासाठी काय कंडिशन बघितली होती रे? आठवते तुम्हाला? AR is greater AC. बरोबर. व्हेरी गुड. AR इज ग्रेटर दॅन AC. म्हणजे तुमचा ऍव्हरेज रेव्हेन्यू हा ग्रेटर दॅन ऍव्हरेज कॉस्ट असला पाहिजे. हे आपण शॉर्ट रन मध्ये बघितलं होतं. आता मला सांगा, आपण थोडे लॉंग रन मध्ये आलोय, म्हणजे मागे आपण कोणतं लेटर लावतोय? L. सो आता माझी कंडिशन काय होईल? LAR शुड बी ग्रेटर दॅन LAC. बघा इथे ही कंडिशन दिसते का तुम्हाला? आहे ना? म्हणजे लॉंग रन ऍव्हरेज रेव्हेन्यू शुड बी ग्रेटर दॅन लॉंग रन ऍव्हरेज कॉस्ट जर मला सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळवायचा असेल तर. पण तेच मला नॉर्मल प्रॉफिट मिळवायचा असेल शॉर्ट रन मध्ये आधी, तर आपण काय करतो? ओके, ही मीटिंग थांबणार आहे बरं का. सो आपण लगेच परत ह्याला जॉईन करणार आहोत. येतंय लक्षात बाळांनो? Yes, ma'am. हम्म. Yes, ma'am. मी ही कट करते म्हणजे आपल्याला पुन्हा सुरू करता येईल लगेच.